नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली ॲडव्होकेट कीर्ती यांना म्हणत असते की तुमच्या आशिलावरती पूर्ण विश्वास आहे ना, की तुमचा आशिल तुमच्याबरोबर खरं बोलतोय, कारण मी त्याच्याबरोबर पहिल्या दिवसापासून केस लढते. मी तुमच्या आशिलाला अगदी बरोबर ओळखते, म्हणून मी तुम्हाला विचारते. तेव्हा इथे अबोली म्हणते, तुमच्या आशिलाने 3 वकील बदललेत आणि मी अजूनही पहिलाच वकील आहे. तेव्हा तुमच्या आशिलावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे का? खरं सांगा ना. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की हो, माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की तुमच्या होमध्ये मला कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. तुम्ही इथे आता चांगलंच ओळखताय ना की समीर काहीही करू शकतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की जज साहेब, मला ॲडव्होकेट कीर्ती यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ज्या वेळेला ही सगळी घटना घडली, ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडला, त्यावेळेला समीर ऑफिसमध्ये नव्हता. नाही, मला मान्य आहे की तो ऑफिसमध्ये थांबतो, ओव्हरटाईम वगैरे करतो, पण त्यावेळेला हा हल्ला जेव्हा घडला त्यावेळेला समीर ऑफिसमध्ये नव्हता जजसाहेब. त्याआधीच तो ऑफिसमधून बाहेर पडला होता आणि त्याचं CCTV फुटेजसुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांना ऑफिसमधलं CCTV फुटेज अबोली आता जजसाहेबांकडे देते आणि जजसाहेब ते आता स्क्रीनवरती बघत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की जजसाहेब, तुम्ही या फुटेजमध्ये बघा, तुम्हाला याच्यामध्ये कुठे आता समीर दिसतोय का? तर नाही, कारण समीर इथे आता ऑफिसमधून आधीच बाहेर पडला होता आणि मग तो ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर त्या मुलाला भेटला. त्या पाणी विकणाऱ्या मुलाला त्याने पाण्याची बॉटल दिली, पण त्याआधी त्याने त्याच्यामध्ये ड्रग्ज मिसळले होते आणि त्याने सांगितलं होतं की मी तिथे आल्यानंतर ती पाण्याची बॉटल मला द्यायची. मी सुद्धा ती पाण्याची बाटली खरेदी केली, कारण मला तहान लागली होती. मी ते पाणी प्यायले आणि त्यानंतर मला चक्कर आली जजसाहेब आणि मी जमिनीवरती कोसळले. मला काही आठवत नाही आहे. आणि ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडत होता, तो मुलगा तिथेच होता. तिथून तो सगळं बघत होता, पण तो जिथे उभा होता ना, तिथे एक गाडी उभी होती आणि गाडीच्या पलीकडे जे लोक उभे होते ते त्याला व्यवस्थित दिसले नाही आणि म्हणूनच तो त्या माणसांचे चेहरे व्यवस्थित ओळखू शकत नाही आहे. पण ती माणसं कोण होती हे त्याला बरोबर सांगता येत आहे. ती कशा पद्धतीने चेहरा वगैरे लपून आली होती, झाकून आली होती, हे त्या मुलाला माहिती होतं, पण मध्ये गाडी असल्यामुळे त्याला त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते. त्यानंतर अबोली म्हणते की मी बेशुद्ध झाले होते आणि ते लोक मला गाडीमध्ये बसवून तिथून घेऊन गेले आणि ते लोक दुसरे तिसरे कुणी नसून समीर, त्याचबरोबर सुप्रिया आणि सविता काकू हे तिघेजणच होते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की नाही, अजिबात नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की जजसाहेब, यातला एकूण एक शब्द खरा आहे. माझ्याबरोबर हेच घडलं होतं. समीर ऑफिसमध्ये नव्हता, तो ऑफिसमधून आधीच बाहेर पडला होता, कारण त्या दिवशी मला फसवण्याचा या लोकांनी ट्रॅप रचला होता जजसाहेब आणि त्यांच्या या प्लॅनमध्ये मी फसले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे सुप्रिया म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की सुप्रिया, तुमचा वकील आहे ना तुमच्या बाजूने बोलायला, मग तुम्ही खाली बसा, मध्ये मध्ये बोलू नका. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की थँक्यू जजसाहेब. मागच्या वेळेला इथे ॲडव्होकेट कीर्ती यांनी खूपच छान असे व्हिज्युअल्स इथे कोर्टामध्ये सादर केले होते. मलासुद्धा तसेच नाही, थोडे वेगळे, पण इथे अजून माझे काही व्हिज्युअल्स सादर करायचे आहेत. तेव्हा इथे आता काही पेपर तिनेसुद्धा जजसाहेबांकडे दिलेले असतात आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोली म्हणत असते की जजसाहेब, ज्या वेळेला मी त्या ठिकाणी उभी होते तेव्हा समीर तिथे आला. त्याने मला ते पाणी प्यायला द्यायला सांगितलं होतं. ते पाणी मी प्यायले, मी तिथे बेशुद्ध झाले. त्यानंतर इथे सुप्रिया, सविता काकू आल्या, त्यांनी मला उचललं. तिथे एक गाडी आली, त्या गाडीमध्ये भरलं आणि ते तिघेजणं मला एका फार्म हाऊसवरती घेऊन गेले होते. फार्म हाऊसवरती तिथे दिनकर काका ऑलरेडीच होते. दिनकर काकांनी मला बघितलं. त्यानंतर ते म्हणाले की हे काय आहे सुप्रिया, अगं हे का केलंस तू? अबोलीला तू इथे का घेऊन आली आहेस? आणि समीर, अरे अबोलीला इथे कशाला घेऊन आलास? तिला जाग आली तर ती बघेल ना आपल्या सगळ्यांना. कशाला घेऊन आलास तू तिला इथे? आताच्या आता तिला इथून घेऊन जा. सुप्रिया, हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, पण अबोलीला काही करू नकोस, तिला इथून जाऊ दे. तेव्हा सुप्रिया म्हणते, म्हाताऱ्या गप्प बस ना तू, तुला काय कळायचं आहे रे? माझा मेकअप खराब झाला आधीच, मला एका वेळी 2 कामं करता येत नाही. मला आधी माझा मेकअप करू दे. आधीच तिला आणताना माझा मेकअप खराब झाला आहे. तेव्हा इकडे काका म्हणतात की समीर, अरे सांग ना हिला. तेव्हा सुप्रिया म्हणते, मला सांग काय, आता हिचा मी काटा काढणार आहे. आधी हिची बारी, त्यानंतर तुझी बारी. म्हाताऱ्या, तुला मी संपून टाकणार आहे. आमच्या विरोधामध्ये साक्ष देणार होतास ना, आता मी तुला सोडणार नाही आहे, कळलं का? आता मी तुला संपवणार.
तेव्हा दिनकर काका म्हणतात, अगं सुप्रिया असं काय बोलतेस तू? मी तुमच्या प्लॅनमध्ये सामील होतो ना, मी सुद्धा तुम्हाला मदत केली ना, तुम्ही बोललात तसं सगळं केलं मी, मग आता तुम्ही मला का मारणार आहात? हे बघा तुम्ही मला मारू नका, असं काही करू नका तुम्ही. आणि समीर, अरे समजाव रे हिला, मी तुझा बाप आहे ना, मी तुझा बाप आहे, मी तुला लहानाचं मोठं केलं आहे, अरे समजाव ना तिला. सुप्रिया म्हणते, म्हाताऱ्या काय त्याला समजवायला सांगतोयस? तो काही समजून घेणार नाही आहे आणि तो काहीच बोलणार नाही, कारण तो तुला मारणार नाही आहे, मी तुला मारणार आहे, कळतं आहे ना? म्हाताऱ्या, आमच्या विरोधामध्ये अबोलीला साक्ष देणार होतास, माफीचा साक्षीदार होणार होतास, तू तिला भेटायला जात होतास ना, तुला काय वाटलं आम्हाला ही गोष्ट कळणार नाही? आता तुला सोडणार नाही आम्ही, आणि तसंही तू असून नसून आम्हाला काही उपयोग नाही आहे. तू नसलास ना तरीसुद्धा आमचं काही कमी होणार नाही आहे. तसंही तू आम्हाला नडलाच असतास, कारण का तू इथे आमच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला जात होतास. आणि इथे आता सुप्रियाने काकांना गोळी मारली आणि त्यांना खाली तिथे पाडलं. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट कीर्ती हसायला लागते, जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की अरे वा वा अबोली मॅडम, वा, किती छान पद्धतीने तुम्ही इथे स्टोरी रचली, किती मनाची स्टोरी तुम्ही छान तयार केली होती ना. म्हणजे हे सगळं असं घडलेलं नाहीच आहे, पण तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या सोयीने ही स्टोरी तयार केली. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इथे सुप्रियाने दिनकर काकांचा खून केला आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? काय तुमच्याकडे अबोली मॅडम पुरावा आहे का की सुप्रियाने दिनकर काकांचा खून केला आहे? तेव्हा अबोली म्हणते, हो आहे माझ्याकडे पुरावा, म्हणून तर मी म्हणते ना. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, हा आहे रिपोर्ट दिनकर काकांचा, त्याच्यावरती आता काय काय सॅम्पल सापडलेत, कशा पद्धतीने खून करण्यात आला आहे, ते सगळं या रिपोर्टमध्ये आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, दिनकर काकांचा खून एका मुलीने केला आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे, कारण त्या बंदुकीवरती फिंगरप्रिंट्स आहेत ना, ते एका मुलीचे आहेत. आणि त्याचबरोबर दिनकर काकांचा खून करण्याआधी त्या मुलीने मेकअप केला होता आणि मेकअप करत असताना त्या मेकअपची पावडर त्या पिस्तूलवरती सांडलेली आहे, त्याच्यामुळे त्याचेसुद्धा सॅम्पल्स आता आलेले आहेत आणि ते मॅचसुद्धा होतील. जर आपण सुप्रियाच्या मेकअपबरोबर ती पावडर मॅच केली ना, तर तो तिचाच मेकअप आहे हे सुद्धा सिद्ध होईल. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, ज्या वेळेला सुप्रियाने दिनकर काकांचा खून केला त्यावेळेला त्याआधी तिने मेकअपसुद्धा केला होता आणि म्हणूनच तिच्या मेकअपची पावडर त्या पिस्तूलवरती पडली. त्यामुळे आता हीच गोष्ट सिद्ध होतीये ना की इथे सुप्रियानेच दिनकर काकांचा खून केलेला आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात, हे कसं शक्य आहे? अबोली मॅडम या केसला एक वेगळं वळण द्यायला बघतायत, असं काहीही घडलेलं नाही आहे. म्हणजे इथे आता मेकअप केला आणि त्याचबरोबर मुलीचे फिंगरप्रिंट्स आहेत, तर इथे सुप्रियाने खून केला असा त्याचा अर्थ होतो का? तुमच्याकडे अजून काही पुरावा आहे का की सुप्रियाने खून केला म्हणून? काही ठोस पुरावा आहे का? तेव्हा अबोली म्हणत असते की अच्छा, म्हणजे तुम्हाला आता ठोस पुरावा हवा आहे, पण मी दिनकर काकांचा खून केला आहे असा तुमच्याकडे काय पुरावा आहे ते तुम्ही मला सांगताय का? तेव्हा कीर्ती म्हणते, हो आहे ना, आमच्याकडे ठोस पुरावा आहे आणि मी आता त्या साक्षीदाराला बोलवते. ज्या वेळेला तू अबोली त्या दिनकर काकांचा खून केलास ना, तेव्हा तुला एका व्यक्तीने बघितलं आहे, आय विटनेस आहे ती व्यक्ती, आता तिला मी इथे कोर्टामध्ये हजर करणार आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की जज साहेब, मी एका साक्षीदाराला इथे आता साक्ष देण्यासाठी बोलवण्याची परवानगी मागते. तेव्हा जज साहेब म्हणतात की ठीक आहे परवानगी, पण ॲडव्होकेट कीर्ती तुमच्या साक्षीदाराला काही नाव गाव आहे की नाही? तेव्हा इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणते की नाही, माझा जो साक्षीदार आहे ना त्याने मला सांगितलं आहे की जोपर्यंत मी इथे कोर्टामध्ये हजर होत नाही माझी साक्ष देण्यासाठी, तोपर्यंत माझं नाव कोर्टामध्ये कुणाच्याही समोर सांगायचं नाही आहे, त्याच्यामुळे ते नाव आता गुपित ठेवण्यात आले जज साहेब. तेव्हा इथे सुप्रियाला आता खूपच जास्त आनंद होत असतो. तिला असं वाटत असतं की चला आता केसचा निकाल तर माझ्याच बाजूने लागणार, आता खूप मोठा साक्षीदार येणार असतो ना म्हणून. तेव्हा इथे आता साक्षीदाराला बोलवण्याची इथे आता विनंती केलेली असते. तेव्हा साक्षीदार अंगावरती पांघरून वगैरे घेऊन येत असतो. तो साक्षीदार इथे खरं तर साक्ष देण्यासाठी नाही तर खोटं बोलण्यासाठीच येत असतो, कारण का प्रेक्षकांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अबोलीची बाजू खऱ्याची आहे आणि सुप्रियाची बाजू ही खोट्याची आहे. त्यामुळे इथे आता ॲडव्होकेट कीर्ती, सुप्रिया जे काही साक्षीदार पुरावे कोर्टामध्ये सादर करतील हे काही खरे असणार आहेत का? हे त्यांच्यासारखेच खोटे असणार आहेत.
आणि त्यामुळेच इथे प्रेक्षकांनो आता हवालदार श्रेयसला घेऊन येत असतात, तर तो दुसरा तिसरा कुणी नसून साक्षीदार श्रेयस असतो। त्यामुळे इथे आता श्रेयसचं आणि अबोलीचं भांडण आहे। ते दोघेजण एकमेकांचे शत्रू आहेत हे बरोबर इथे ॲडव्होकेट कीर्ती त्याचबरोबर सुप्रिया या सगळ्यांना माहिती असतं। त्यामुळे इथे आता श्रेयस इथे साक्षीदार बनून येणार आहे याबद्दल अंकुशला अबोलीला अजिबात कल्पना नसते। तेव्हा श्रेयस त्या ठिकाणी येतो। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे त्याच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे त्याने चादरीने चेहरा झाकलेला असतो आणि तो तिथे आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरची जी चादर असते ती बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो। इथे अबोली आता टेन्शनमध्ये आलेली असते की नेमका हा माणूस आहे तरी कोण जो इथे साक्षीदार होऊन आला आहे। कारण इथे आता अबोलीला माहिती असतं की तिने तर खून केलेला नाहीच आहे, खून तर सुप्रियानेच केला आहे आणि आता तिने पुरावे देऊन हे सिद्धसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला असतो। पुरावे सादर केलेले असतात आणि त्यानंतरला हा साक्षीदार आता उगवलेला असतो आणि इथे ॲडव्होकेट कीर्तीचं म्हणणं आहे की याने बघितलं आहे की तू इथे दिनकर काकांचा खून केला आहेस म्हणून। तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली आता त्याचा चेहरा बघत असते, तो नक्की साक्षीदार आहे तरी कोण हे बघायचं असतं। आणि जेव्हा तो साक्षीदार आपल्या चेहऱ्यावरची चादर बाजूला करतो तेव्हा इथे अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकते, मनवाच्या पायाखालची जमीनच सरकते। कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो तो म्हणजे श्रेयस। श्रेयस त्या ठिकाणी आता आलेला असतो। तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोलीला आठवतं की इथे श्रेयस हा कसा काय तो माणूस असू शकतो जो मला इथे आता बघू शकतो दिनकर काकांचा खून करताना। म्हणजे नक्कीच या लोकांची काहीतरी मिलीभगत आहे, काहीतरी प्लॅनिंग आहे। तेव्हा इथे आता श्रेयस म्हणत असतो की नमस्कार जजसाहेब, मी आहे श्रेयस मराठे आणि मी आहे साक्षीदार। मी अबोलीला बघितलं आहे दिनकर काकांचा खून करताना आणि नुसतं बघितलेलं नाही आहे तर जजसाहेब मी तिला या खुनामध्ये मदतसुद्धा केलेली आहे, हो की नाही अबोली। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जजसाहेब हा श्रेयस साक्षीदार कसा काय असू शकतो आणि त्याचबरोबर आय विटनेससुद्धा, कारण जो माणूस आपल्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली इथे पळून जाऊ शकतो, बरोबर की नाही, आपल्या आईचा खून करून जो माणूस पळून जाऊ शकतो तो माझ्याबद्दल इथे आता मी खून केला आहे की नाही केला आहे हे सांगायला कसा काय येऊ शकतो। तर इथे याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये, याने स्वतःच आपल्या आईचा खून करून हा पळून गेला होता आणि हा आता उगवला आहे की तो माझ्याबद्दल इथे वाईट साईड बोलायला आला आहे, मी इथे दिनकर काकांचा खून केला आहे असं तू म्हणतोयस। अरे कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावरती, काय पुरावा आहे तुझ्याकडे, तू आय विटनेस आहेस, याच्यावरती आम्ही विश्वास का ठेवायचा, असं काय बघितलेस तू काहीही खोटंही बोलशील। जजसाहेब ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही। श्रेयस मराठे आणि माझी एकमेकांबरोबर एका केसद्वारे किती भांडण झालं होतं हे तुम्हाला पण माहिती आहे। त्या प्रकरणामध्ये मला फसवण्यात आलं होतं आणि नंतर मी इथे ॲडव्होकेट श्रेयस यांचा खोटारडेपणा सगळ्यांना दाखवून दिला होता आणि त्यांच्या आईचा खून त्यांनीच केला आहे हे सिद्ध झाल्यानंतर ते पळूनसुद्धा गेले होते। त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती इथे विश्वास ठेवला जाणार नाही। श्रेयस जे काही बोलतोय ते सगळं खोटं आहे। तेव्हा श्रेयस म्हणतो नाही जजसाहेब हे सगळं खोटं नाही आहे, मी खरं बोलतोय, कारण हा खून अबोलीने केलेला नाही आहे। अबोलीने जरी केला असला ना तरीसुद्धा मी तिला मदत केली आहे जजसाहेब। तेव्हा इथे श्रेयस म्हणतो हो की नाही अबोली, माझं अबोलीवरती खूप प्रेम आहे जजसाहेब आणि ती जी काही करते ना त्याच्यामध्ये मी तिला साथ देत असतो। तरीसुद्धा मी तिला म्हणालो होतो की दिनकर काकांना मारू नकोस गं, त्यांचं वय झालं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांची काही चूक आहे असं सुद्धा मला वाटत नाही, तेव्हा तू त्यांना नको मारू। तेव्हा अबोली म्हणते तू गप्प बस श्रेयस, तुला काही कळत नाही, इथे दिनकर काकांना आता मारायलाच हवं, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे। तेव्हा इथे आता अबोलीच्या पुढे मी कसं काय जाणार, एकतर मी अबोलीला कुठल्याच गोष्टीमध्ये नकार देत नाही। तेव्हा इकडे माझं तिच्यावरती किती प्रेम आहे हे वेळोवेळी मी सिद्धसुद्धा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच इथे आता ती म्हणाली की दिनकर काकांना मारायला हवं, तर मी म्हणालो की ठीक आहे आणि मी तिची साथ देईन असं सुद्धा मी म्हणालो होतो। तेव्हा तिने दिनकर काकांना मारण्यासाठी पिस्तूल घेतलं आणि तिने दिनकर काकांच्या डोक्याला गोळी मारली, हो की नाही अबोली। तेव्हा अबोली म्हणते जजसाहेब हा श्रेयस एक नंबरचा खोटारडा आहे, मला माहिती आहे तो इथे माझ्या विरोधामध्ये खोटी साक्ष देतोय, तो मला इथे फसवायला आला आहे। तेव्हा इथे श्रेयस म्हणत असतो की अबोली अगं का बोलतेस तू खोटं, आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम नाही आहे का, मी किती वेळा तुला सांगितलं की माझं तुझ्यावरती भरपूर प्रेम आहे
आणि तू सुद्धा हे सगळं मला तुझ्या मदतीला घेऊनच केलेस ना? तू मला फोन केला होतास की नाही? तू म्हणाली होतीस की नाही की श्रेयस तू ये, मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा आलो मी जजसाहेब, फक्त आणि फक्त अबोलीसाठी आलो, तिच्यावरच्या प्रेमासाठी आलो. अबोली, तू खोटं बोलत नाही आहेस. तू जे काही केलंस ना ते सगळं रागाच्या भरात केलंस. पण आता तू जर खून केलं आहेस तर तू केलं आहेस हे मान्य पण करायला हवं आहे ना? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जजसाहेब, श्रेयसच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. श्रेयस खोटं बोलतोय, एक नंबरचा खोटारडा आहे तो. तेव्हा इथे जजसाहेब आता इकडे श्रेयस म्हणत असतो की नाही अबोली, अगं तू असं कसं बोलू शकतेस? हे बघ, तू खोटं बोलू नको. जजसाहेब, मी तुमची माफी मागतो. मी इथे उशिरा आलो साक्ष द्यायला, पण मी खरंच सांगतोय, दिनकर काकांचा खून अबोलीने केला आहे आणि अबोलीला मी साथ दिली कारण माझं तिच्यावरती प्रेम आहे. तेव्हा इथे अंकुशला खूप राग येतो. अंकुश धावत पळत येतो आणि इथे श्रेयसची गलफटी पकडतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मनवा म्हणते, दादा थांब, सोड त्याला. तेव्हा इथे आता जजसाहेबसुद्धा म्हणत असतात की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, सोडा त्याला. अबोली म्हणत असते, सोडा सर, सोडा प्लीज, सोडा त्याला. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, सॉरी सर, पण हा श्रेयस माझ्या बायकोच्या विरोधात इथे वाटेल तसं बोलतोय, खोटं नाटं बोलतोय, तिच्यावरती आरोप करतोय, हे मला सहन होत नाही आहे. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही इथे अबोली शिंदे यांचे मिस्टर आहात, पण त्याआधी तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात आणि तुम्हाला त्याचा विसर पडला आहे का? तुम्ही कोर्टाचा असा अपमान करणार, हे इथे आता कायद्याला धरून नाही आहे अंकुश शिंदे. तेव्हा अंकुश म्हणतो की जजसाहेब, मला माफ करा, मी जे काही चुकलो त्यासाठी, पण मी खरंच मला अडवू शकलो नाही आहे, कारण हा श्रेयस जे काही बोलतो आहे ना ते सगळं खोटं आहे आणि ते मला माहिती आहे. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की जर ते तसं असेल तर मग ॲडव्होकेट अबोली यांनी तसं सिद्ध करावं. तेव्हा अबोली म्हणते की जजसाहेब, इथे श्रेयसला विनाकारण आणण्यात आलं आहे. श्रेयसने काही बघितलेलं नाही आहे. जर त्याने बघितलं आहे तर त्याने इथे आय विटनेस आहे हे सिद्ध करावं. दुसरं कोणीतरी बोलते म्हणून माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करायचे नाही, ते मी सहन करणार नाही आहे. तर इथे अबोली म्हणत असते की जजसाहेब, मी ही केस जिंकून दाखवणार, मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार आणि ते लवकरच या सगळ्यांचा पर्दाफाश करते की नाही असं अबोली आता म्हणत असते. तर इथे अबोली आता ओळखते की श्रेयस इथे मुद्दामून आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अबोली आता श्रेयसवरती खूप रागवलेली असते आणि त्यामुळे आता या केसमध्ये श्रेयसचा नक्की काय संबंध आहे ना ते सुद्धा शोधून काढायला हवं. तेव्हा इथे अबोली म्हणते की अंकुश सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ते दोघे कॅफेमध्ये जातात. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर, तुम्ही बघितलंत ना या सगळ्या केसशी श्रेयसचा काय संबंध असेल? श्रेयस तिथे का आला असेल ना आणि त्याने साक्ष का दिली असेल? नक्की काय कारण आहे ते शोधून काढायला हवं. तेव्हा इथे आता श्रेयसला पकडलेलं असतं, त्याला एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणते की श्रेयस, तुझा दिनकर काकांशी काय संबंध रे? म्हणजे तू मला अडकवायला आलायस या प्रकरणामध्ये? काय संबंध काय आहे तुझा? मला कळलं श्रेयस. तर दिनकर काका हेच तुझे वडील आहेत ना, जे लहान असताना तुम्हाला सोडून गेले होते? तेच दिनकर काका आहेत ना हे? तेव्हा इथे आता श्रेयसला खूपच जास्त राग येतो आणि तो म्हणतो की अबोली, तू माझ्या वडिलांचं नाव सारखं सारखं घेऊ नकोस, मला ते आवडणार नाही आहे.